हॅलो गायस, तर कसे आहात तुम्ही? तर आज आहे आपल्या सिरीजचा डे 25. तर मी एवढ्या लवकर उठून चाललो कुठे? तर मी चाललो लॉनमध्ये, कारण आजपासून एक आउटडोर ॲक्टिव्हिटी पण ॲड केलेली आहे. चला तर मग सुरू करूया. पहिले तर पुशअपचा सेट घेतला, त्यानंतर सुरू केलं डायरेक्ट हँडस्टँडला. पहिले ट्राय केलं तर समजलं हे वाटतं तेवढं सोपं नाही. मग काय स्टेप बाय स्टेपने करायला हवं. म्हणून हँडस्टँड येण्यासाठी पहिले फ्रॉक स्टान्स यायला हवा. एकदा का फ्रॉक स्टान्समध्ये मास्टर केला तर हँडस्टँड पण सोपा जाईल. तर सुरुवात केली. अगोदर तर जास्त वेळ होल्ड नव्हता होत. मग थोडं थोडं प्रॅक्टिस केली आणि मग काय सुरुवात केली हँडस्टँडला आणि खूप प्रयत्न केले. त्यानंतर असं झालं. हळूहळू येईन पण परफेक्ट आपल्या तेवढ्यात कॉलेजचा पण टाईम झाला होता. मग काय लवकर रेडी होऊन निघालो कॉलेजला पोहोचलो आणि बघतो काय, हे लोक इथं काय करत आहे म्हटलं. नोटीस बोर्डवर जवळून बघितलं तर हे लोक कॉलेजला केव्हा सुट्ट्या लागणार आहे ते बघत होते. त्यांना म्हटलं एवढे मोठे झालेत तरी पण सुट्ट्यांची वाट बघताय म्हटलं, लहान मुलांसारखी. मग काय आलो आता आम्ही क्लासरूममध्ये. मेसेज आला की 5व्या फ्लोअरला या. मग काय आलो आम्ही 5व्या फ्लोअरला. आणि याने बघा इथं काय करून ठेवलंय. त्याला म्हटलं काय रे बाबा हा प्रकार, आणि वरतून अजून मस्त हसत होता. असो, आता आपण पोहोचलो BEEच्या लॅबमध्ये आणि आता हा नजारा बघा. इथून डायरेक्ट डोंगर वगैरे दिसतात ना. याला म्हटलं काय करतो आहे रे. काय करतो एंटीक कॉलेज है खुद को लिखो और खुद ही चेक भी करो अगर मार्क मुझे खुद ही देना है इसमें दिया है दिखाता हूँ. त्याला सांगितलं चुप बस रे बाबा, काही पण काय बोलतोय. ते झालं. त्यानंतर मी मी पण लागतो आपापल्या कामाला. चला झाला आता हे पण. तर हा होता आजचा ब्लॉग. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब.